की या मंडळाने पारंपरिक बारी का ठेवली, तर 20-20 मध्ये असं चालतं. मी बोललोय ना 20-20 बंद करणार म्हणून, मला काही काय सांगा उभ्याने पण भजन करते असं काही नाही. त्यामुळे मी 20-20च्या विरोधात आहे किंवा 20-20 करते पारंपरिक असं काय नाही. भजन हे भजनच असतं. पण मी का बोललो पारंपरिक बारी का ठेवतात, तर 20-20च्या ह्या माध्यमाला कुठेतरी त्यांना वाटतं की हे माध्यम आपल्या इथे नको आहे, एवढाच बोलले ते. अर्थात विपर्यास भाव करून एवढं सांगण्याचा प्रयत्न. दुसरं तुम्ही काय म्हटलात, मी काय म्हटलं की शेतकरी आपले हातावर न टाकताय. माझे बोल नाहीये. मी या नारदाच्या गादीवरती बसून खोटं बोलणार नाही. फासावरती लटकतात. बुवाने काय म्हटलं, मी बुवा तू जाऊन लटक म्हणून. लटकेन मी 100% लटकेन. बुवाने सांगितलं ना गुंडूबाबांचा मान ठेवेन लटकेन. पण मी लटकलोय आणि गेलोय एकटो जाऊन काय करू. पहिलं गुंडूबाबांना बोलवणार नाही. हो भूत बनून येणार मानेर वाचणार. पहिलं मानेर वाचताना एका घेऊन जाणार. आणि समजा आम्ही गेलो दोघे काय करणार, होय भजनाला चाहिए चलो आणि वाजवणारे येईल. कोरस कोण देणार, आणि कोरसवाले येईल साऊंडवाले, आणि साऊंडवाले येण्यानंतर मग भजन रसिक सुद्धा पाहिजे. पण आता कधी मी बोलणार नाही. पण गुरु आता एखाद्याला फासावर वगैरे लटकवू नका हो. फासावर तुमच्या आणि माझ्या हातात जर असतं तर तुम्ही सुद्धा बऱ्याच बुवा काढून पोचवला सांगतात शाम देऊन एखाद्या ऋषी सारखं होईल नाही. ते आपल्या हातात नाहीये. परमेश्वराने दोनच गोष्टी आपल्या हातामध्ये ठेवल्या, एक म्हणजे जन्म आणि दुसरा मृत्यू. म्हणून कोणाला अशा धमक्या फासावर लटकवणं हे वगैरे देऊ नका. कोणाचा काय होत सांगते, उद्या सकाळी माणूस सुद्धा जीव जाऊ शकता आणि कोणाचं काय होऊ शकतं ते परमेश्वराच्या हातामध्ये आहे. परमेश्वराच्या हातातले आपण खेळणे आहे. आणि या अशाच उन्मत्तपणामुळे मानवाने केल्यामुळे परमेश्वर वरती बसून विचार करतोय की अरे येड्या, तुका 60-70 वर्षाच्या करावरती मी खाली पाठवलंय आणि खाली गेल्यानंतर तू एका फासावर लटकवतोस, असं परमेश्वर विचार करताय. म्हणून आपला काय नाही, येताना उघडे येतो जाताना उघडे जाणार आहे. कितीतरी रंगबिरंगी कपडे घातले तरी सत्य शेवटी आपल्याला पांढऱ्या कपड्यामध्ये लपवून व्हायचं आहे. पांढऱ्या कपड्यामध्ये लपेटून जायचं हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे नाही का. म्हणून तसा काही बुवा नाही. आणि मी म्हणजे असो बुवा आहे. खरोखर तुमचा मान सन्मान राखूनच कार्यक्रम केले. तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर केला. 1-2 वाक्य फक्त बोलला. आणि तिसरी गोष्ट माका खटकली बुवा, बाकी काय नाही तुमचं, की तुम्ही पारंपरिक बारीला बसलात बरोबर. पारंपरिक बारीला बसल्यानंतर प्रथमतः तुम्ही मला वाटतं फक्त भजनाच्या अगोदर श्रीराम जानकी हे ढोलकीवरती गाणं वाजवलं. ते कितपत योग्य आहे ते मायबाप भजन अशी ठरवली. यांनी सगळ्या बाऱ्या ऐकल्या. आपल्यापेक्षा श्रेष्ठ कलावंत या मायबाप भजन रसिकामध्ये आहे. ते त्यांचं ते ठरवतील. फक्त मला ते खटकलं तेवढं बोललं. बाकी अतिशय सुंदर गुंडूबाबांना जोरदार काय बोललं. भजन म्हणजे एक दुसऱ्याची उमेदवारी काढली नाही का. भजन म्हणजे काय ते पंचरत्नांनी दाखवून दिलं. आणि त्यांच्या वार्तावरती खरोखर गुंडूबाबांना अतिशय सुंदर भारून थोडासा इकडे तिकडे होता, कारण पारंपरिक बाऱ्या होत नाही होईल ना बरोबर ना. काय दया रखो हमारे ऊपर. या ठिकाणी अर्जुन अहिर यांच्यावर परत एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांना आपला धन्यवाद देतात. आता डोंबिवली नगरी म्हटल्यानंतर खरोखर या डोंबिवली नगरीमध्ये असे कलावंत आहेत. त्यांनी हरिनामाचा झेंडा विलास पाटील बुवांनी लंडनला रोवला होता. तसा आमच्या दादा परमाने सुद्धा परदेशात जाऊन झेंडा रोवला. जोरदार कार्यक्रम घेऊन होते. आज डोंबिवली नगरी म्हटल्यानंतर सन्माननीय प्रकाशजी चिले माऊली यांनी त्यांच्या शिष्यांच्या माध्यमातून कुठेही स्पर्धा असून ते पहिला नंबर सोडला नाही. ही डोंबिवली नगरी आहे. आणि डोंबिवली नगरी म्हटल्यानंतर माझ्या दशावताराच्या माध्यमातून माझे परम मित्र प्रकाश लब्धे यांनी आपल्या दशावताराचा ठसा या महाराष्ट्रावर गाजवलाय. ही डोंबिवली नगरी आहे. आणि डोंबिवली नगरी म्हटल्यानंतर आमचे दत्ता गोसावी जय मल्हार सिरियल पासून आजपर्यंत अष्ट कलाकार म्हणून गाजतात ते दत्ता गोसावी. ही माझी डोंबिवली नगरी आहे नाही का. आणि डोंबिवली नगरी म्हटल्यानंतर आता 12 ऑक्टोबरला होणारा भव्य दिव्य हा भजन भवन सोहळा आणि त्या सोहळ्यानिमित्त सगळे कलावंत एकत्र येणार आहे. ही माझी डोंबिवली नगरीची ओळख आहे. आणि ही डोंबिवली नगरीची ओळख कायम राहावी ह्याच मताचा आम्ही 2020 करू, पारंपरिक करू. पण त्या
डोंबवलीला कधी कलंक लागेल असं मात्र भजन करणार नाही ही ग्वाही आम्ही व्यासपीठावरती बसून देतो आणि ह्या पूर्वी सुद्धा केली आहे नाही का. कारण जमाना बदलत्या जमान्यानुसार चाललं पाहिजे. पण मंडळी फॉरेनला एखादा जोडपा अमेरिकेला समजा एखादा जोडपा चेंजिंग रूम मध्ये गेला आणि तो नवरो पॅन्ट बदलून बाहेर गेलो आणि बायको त्यांची बाहेर बसलेली असली तर बायको काय म्हणता पॅन्टीकडे बघून वाव दिस इज नाईस. जपानला एखादा नवरा चेंजिंग रूम मध्ये गेलो पॅन्ट बदलून बाहेर गेलो तर बायको काय म्हणणार वाव दिस इज वंडरफुल. आणि आमच्या मुंबईत एखादा नवरो शोरूम मध्ये गेलो चेंजिंग रूम मधून पॅन्ट बदलून गेलो बायको काय म्हणणार हो आधी खाली बसून बघा तुमचा जमता काय बसून. हे जमाना आहे. अमेरिकेला लाईट गेली तर लाईट बोर्डला फोन करतात, जपानला लाईट गेली तर लाईट बोर्डला फोन करतात, आमच्याकडे लाईट गेली तर आधी शेजाऱ्याकडे वाकून बघणार गेली आहे ना देखील गेली आहे ना मग ठीक आहे नाही का. नसाय शेजाऱ्याची नसाय नाही का. तसं प्रत्येकाचं असतं प्रत्येकाला नसाय असते. नाही तर एखाद्याने चांगली गाडी घेतला तर काय म्हणणार घेतला तर काय झाला त्याने हप्त्यावर घेतला. एखाद्याने फ्रीज घेतला तर काय म्हणणार घेतला तर काय झाला कर्ज काढून घेतला. आणि एखादं काळं कुळकुळीत पोरगं असं काळं कुळकुळीत यशची आणि त्याला समजा एखादा चांगला फटफट इच्छासारखा पोरगा भेटला तर बावडेवर लोक चर्चा काय करणार हो बघ त्या पोरानं कसली पोरगी आणला नाही नुसता पांढरा फटा. त्या ऐकल्याबरोबर बाजूची गप राहतात अगो कसला पांढऱ्या फटा त्या लपड्यावाला पोरा. म्हणजे आपला दुसऱ्याची नसाय आणि या नसाय मध्ये आपण कसाही कधी होतो. कारण दुसऱ्याचं वाईट करता करता आपण कधी वाईट होते आपल्याला समजत नाही. म्हणून हरिभजनाच्या माध्यमातून एक संदेश देईन या कलियुगामध्ये जगायचं असेल तर दुसऱ्याचं चांगलं बघा. 100% माऊली तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. 100% तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही का. या ठिकाणी सन्मान्य बुवा अर्जुन अहिर बुवा यांच्यावर 501 रुपयाचं पारितोषिक केलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतंय. आणि खरोखरच अर्जुन अहिर म्हटल्यानंतर या डोंबिवली नगरीमध्ये खरोखरच एक म्हणजे धनवान आणि धन प्रत्येकाकडे आहे हो. धन कोणाकडे नाही असं काय नाही पण द्यायची जाणं या अर्जुन अहिर बुवांचं फक्त बघितलं हो तुम्ही आता चिठ्ठ्या कशा येतील त्या. बदलत्या जमान्यामध्ये बघा फॉरेनला झाला फॉरेनला गेलात ना तिकडे बायकांना काय म्हणतो मिसेस जॉन मिसेस इब्राहिम आणि आमच्याकडे काय म्हणणार काय नाही पवारणी काय ते सावधी हो फरक आहे. पण ह्या फरकामध्ये सुद्धा आपल्या कोकणच्या मातीमध्ये आपल्या कोकणच्या माणसामध्ये आज जेव्हा दहंडी झाली तेव्हा जय जवान पथकाने 3 वेळा जाऊन विश्वविक्रम केला. हे माझं कोकण आहे. कोकण नगर गोविंदा पथकाने 1 वेळा जाऊन विश्वविक्रम केला. हे माझं कोकण आहे. आणि हे सगळे करताना त्याच्यामध्ये जी माणसं होती ती माझ्या कोकणची होती. म्हणून कोकण समृद्ध आहे. कोकणात तो माणूस एक वेळ आपल्या ताटात नसलं तर चालेल पण जो येईल त्याला 100% जेवण दिल्याशिवाय राहत नाही. हे माझं कोकण आहे. आणि ही कोकणची संस्कृती टिकली पाहिजे. युट्यूबच्या माध्यमातून डबलबारी भजन अमेरिकेपर्यंत पोहोचले. ते अमेरिकेवाले बघताय हॉट इज दिस गुंडू हॉट पॉइंट टाकिंग व्हेरी रॉंग. दिस इज चिडचिडीत बुवा हु दिस power दारामध्ये नो कोकण माहिती नाही कधी लोक चर्चा करतो त्यांच्या भाषेमध्ये. पण खरोखर आज युट्यूबच्या माध्यमातून आम्ही घराघरामध्ये बोलतोय युट्यूब वाल्यासाठी एका 2 टाइम आणि ते चांगलं जावं या मताचं मी आहे. मागे भजन कसं झालं त्यापेक्षा आता भजन कसं झालंय. आणि आपल्याकडून आज सन्मान्य गुंडू सावंत बुवा म्हटल्यानंतर प्रतीक बुवा आहे त्यांच्याकडून 10-15 बुवा शिकणारे असतात. त्या गुंडू सावंत बुवा काय बोलले एक शब्द तरी त्याच्या बारेमध्ये बोलतात. ते विचार करून आपल्या तोंडातून तसं निघायला पाहिजे. आज पवार बुवा काय बोलले डोंबिवलीबद्दल काय बोलले माझा विचार करून 10 बुवा तरुण पिढी
अशी ते विचार करणार नाही पवार असे बोलले म्हणजे आपण मान सन्मान राखूनच बारी केली पाहिजे, हे भजनातून लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. हा महत्वाचा मंडळी आहे. मी गुंडू बुवांना वाईट बरं बोललो म्हणजे मी मोठा झालो नाही का, मी अमुक बुवाला वाईट बोललो म्हणजे मोठा झालो नाही, पण आपल्या हरिभजनाची आपल्या डोंबोरची शान राहिली पाहिजे ह्या मताचा मी आहे. आज डोंबोरीची शान राहण्यासाठी ते जरी मला चालतं तर वाईट बोलले तरी मी घ्यायला तयार आहे, कारण माझी डोंबोरी आहे आणि डोंबोरी सारखं सुसंस्कृत सिटी आपल्याला कुठे बघायला मिळणार तर माझ्या डोंबोरीसाठी कोणी काय होतं. सर्वांनी स्वस्तिक केलं पाहिजे. कृपा संदेशी कदम साहेब यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, त्यांना लाख धन्यवाद देतोय. सन्माननीय विकासजी परत पावली भांडू यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, त्यांना लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.